शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। शाळेत नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत कळमकर यांनी तरुणीला नगर शहरासह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर नेऊन अत्याचार केला। गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झाला। संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर महापालिका, विचार भारती, पूर्णम इको व्हिजन फाउंडेशन आणि 30 सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात सर्वात मोठे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात 9 ठिकाणी कचऱ्याचं संकलन केलं जाईल। आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं। अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार 1 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक डॉक्टर संतोष दस्ताने यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचं उद्घाटन होणार आहे। शहरासह जिल्ह्यात राज्यात उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात 1.5 कोटींची अवैध दारू जप्त केली असून पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे। तरीही चोरी छुपे दारू विक्री सुरू आहे। शहरासह जिल्ह्यात गावठी दारू विनापरवाना देशी विदेशी दारू विक्रीवर कारवाया सुरू आहेत। पोलिसांकडून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आलेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा, पारनेर, कोपरगाव, रावरी परिसरात छापे टाकत मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे। भिंगारमधील लक्ष्मीनगर येथील पेटून घेतलेल्या तरुणाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। सूरज अशोक नन्नवरे असे या मयत तरुणाचं नाव आहे। सूरज याने राहत्या घरी 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 5च्या सुमारास स्वतःच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटून घेतलं होतं। त्यात तो गंभीर जखमी झाला होता। त्यास त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। तेथे उपचार सुरू असताना त्याचा 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:55च्या सुमारास मृत्यू झाला। याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।